वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आमचा सुरू आहे। काल मी बघितलं की सम्यक दृष्टीच्या जीवनात हे महान साहस असतं की कितीही त्याच्यावर भयप्रद असं वातावरण असेल, मरण समोर दिसत असेल किंवा वज्रपात होत असेल किंवा बाह्य कोणताही असा अघटित त्या ठिकाणी काहीही घडत असेल तरी देखील सम्यक दृष्टी स्वतःच्या ज्ञान स्वभावापासून चलायमान होत नाही। तो अत्यंत निशंक आहे। त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला पराकडून यत्किंचितही धोका नाही याची पूर्ण जाणीव आहे। या भवामध्ये माझ्या आत्मतत्वाचं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही आणि परभवामध्ये देखील माझा जो चैतन्य लोक आहे, माझा जो ज्ञान शरीरी आत्मा आहे, त्याला कुणीही काहीही अडथळा आणू शकत नाही। अशा तऱ्हेची अकंप श्रद्धा, अडीग श्रद्धा ही सम्यक दृष्टीच्या जीवनात असणार आहे। कारण मी बघितलं होतं की सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये निशंकित अंग आहेच आहे आणि निशंकित अंगाला स्पष्ट करताना आचार्य 7 भयांपासून जो रहित आहे तो खऱ्या अर्थाने निशंक आहे ही गोष्ट सांगितलेली होती आणि तो कलश आम्ही बघत होतो। 155 नंबरचा कलश आम्ही बघत आहे की परपदार्थापासून भिन्न अशा हा आत्म्याचा हा चैतन्य लोक हा शाश्वत आहे। याचे जे असंख्यात प्रदेश आहे हे शाश्वत आहे आणि याच्यामधला एक प्रदेशही कुठेही जाऊ शकत नाही असं हे अभेद्य सुरक्षा कवच या आत्मतत्वाचं आहे आणि तो एकरूप आहे, सकल व्यक्त आहे, सर्वांना सर्व काळी प्रगट आहे। आमचा जो चैतन्य लोक आहे हा माझ्यासाठी सुव्यक्त आहे। मी त्याचा अनुभव घेऊ शकतो आणि हा निरंतर निरंतर अशाच प्रकारे राहणार आहे। यामध्ये काहीही कमी अधिकता होणार नाही। देह प्रमाण आत्मा असतो असं म्हणत असतानाही आत्म्याचे असंख्यात प्रदेश आहे। ही आत्म्याची जी संसार अवस्थेमध्ये संकोच विस्तार शक्ती आहे त्यामुळे तिथे हिनाधिकता म्हणजे प्रदेशांमध्ये हिनाधिकता नाही, त्याची स्पेस जी आहे आकाशातली ती कमी अधिक होणार आहे, पण आत्म्याचे असंख्यात प्रदेश मात्र त्यामध्ये काहीही कमी किंवा अधिक होणार नाही। असा हा सर्व काळी विद्यमान स्वतःच्या स्वरूपाने असणार आहे। पुढे पहा, ज्या अर्थी हा ज्ञानी आत्मा ह्या केवळ चित्स्वरूप लोकाला स्वयमेव एकाकी अवलोकन करतो, त्यामुळे ज्ञानी असा विचार करतो की हा चित्लोक तुझा लोक आहे। तुझं खरं अस्तित्व काय आहे किंवा तू कोण आहेस? तर मी चैतन्य रूप आत्मा आहे। या आकाश तत्वाशी आकाश द्रव्याशी माझा तसा काहीही संबंध नाही। व्यवहार नयाने मी आकाश प्रदेशामध्ये राहतो हे म्हणत असलो तरी माझा आत्मा माझ्याच मध्ये स्थित आहे, हेच माझं लोक आहे आणि मी त्यामध्ये नित्य अवस्थित आहे। त्यापासून भिन्न असा दुसरा कोणताही लोक, इहलोक परलोक तुझा नाही। म्हणून ज्ञानीला इहलोकाचे किंवा परलोकाचे भय कुठून असणार?
या लोकात माझं कसं होईल ही चिंता ज्ञानीला भेडसावत नाही. कारण त्याला माहिती आहे की जर मी माझ्या ज्ञान स्वभावात स्थित असलं तर बाह्यतः काहीही घडलं तरी ते माझ्या आत्म्यावर परिणाम करू शकत नाही. मी माझ्यामध्ये परिपूर्ण स्वभावी आहे. मी अरस अगंध असा आहे आणि असा हा अमूर्तिक आत्म्याला कुठल्याही परद्रव्यापासून भीती असत नाही. जसं जसं जीवनामध्ये वार्धक्य येतं तसं परलोकाची चिंता देखील जीवाला सतवते. पहिल्यांदा ही शंका असते इहलोकाची आणि नंतर मात्र परलोक मला कोणता मिळेल, परलोकात माझे कोण साथी राहतील, परलोकामध्ये माझं कसं निभावेल, मला पशुचा देह तर प्राप्त होणार नाही. अशा विलक्षण विलक्षण गोष्टी आमच्या मनामध्ये चिंतनामध्ये येत राहतात. परंतु एक निश्चित आहे, जर आम्ही या भावामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने आमचं जीवन यापन केलेलं आहे, मनाचा निर्मलपणा साधेपणा जर आमच्या अंतःकरणात आहे, छल कपट वृत्ती नाही, तर आम्हाला परलोकाची चिंता करण्याचं कारण नाही. कारण आम्हाला आयुबंधाची कारण सांगताना तत्वार्थ सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की बहुआरंभ परिग्रहत्वम नारकस्यायुषा. बहुआरंभ आणि बहुपरिग्रह किंवा अत्यंत तीव्र क्रोध, तीव्र संक्लेश हे परिणाम नरकायूच्या आश्रवाची कारण आहे. जर हा परिणाम आमचा राहत नसेल तर आम्हाला मी नरकात जाईल ही भीती बाळगण्याचं काम नाही. माया तैर्य घेऊनस्य, मायाचारी परिणाम आमच्या अंतःकरणात असेल, छल कपट असेल, आमची दिखाऊ वृत्ती असेल, प्रदर्शन आमच्या जीवनात असेल, तर आमचं ते छल कपट आहे. आणि तो परिणाम जर आमचा देवशास्त्र गुरुप्रती असेल तर तो नरकाला देखील कारणीभूत होऊ शकतो. तिर्यंचायूमध्ये तो कारणीभूत असा परिणाम आहे. जर आमच्या मनाचा साधेपणा आहे, निर्मलता आहे, तर आम्हाला तिर्यंचायूचाही बंध पडेल याची भीती बाळगण्याचं कारण नाही. नंतर जर आम्ही सांगितलं की अल्पारंभ परिग्रहत्व मानुषस्य, अल्प आरंभ आणि अल्प परिग्रह मनुष्य आयुच्या आश्रवाचे कारण आहे. आणि म्हणून आम्हाला जर ती अभिप्रेत आहे, कारण मनुष्य आयु आम्हाला अशासाठी अभिप्रेत आहे की या भावामध्ये आम्ही संयम धारण करू शकतो, आमचं जीवन उत्तरोत्तर प्रगतीवर आम्ही नेऊ शकतो. आणि म्हणून हा भव आम्हाला कथनचित मोक्षासाठी उपादेय असणार आहे. म्हणून या भवाची जर माझी इच्छा असेल तर आम्ही अल्प संतुष्टता आणि खूप परिग्रहाच्या भानगडीत न पडणं या दोन गोष्टी आमच्या जीवनात साधायच्या आहे. नंतर सम्यक्त्वंच देवायुच्या आयुष्याची कारण सांगताना अल्पारंभ परिग्रहत्व मानुष्यस्य स्वभाव मार्दवंच, स्वभावाचा मृदूपणा मार्दवपणा हा देखील मनुष्य आयुच्या बंधाचं कारण सांगितलेलं आहे. आणि देवायुच्या बंधाचं कारण सम्यक्त्व आदी हे देवायुच्या बंधाची कारण सांगितलेली आहे. जर आम्हाला इथून डायरेक्ट मोक्ष मिळू शकत नाही हे तर नित्य सत्य आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न असा राहणार आहे की मध्ये आम्हाला टप्पा घ्यावा लागणार आहे. आम्हाला देवायू देखील नको आहे. वास्तवी आम्हाला कोणतीच आयु नको आहे. आम्हाला तर डायरेक्ट मोक्षाला जाता आलं तर ते आम्हाला योग्य आहे. पण असा रस्ता आज इथून उघडा नाही, खुला नाही. आणि म्हणून आम्ही एक भोग घेऊन नंतर विदेह क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही मुक्तीची प्राप्ती करू शकू तर ते आमच्यासाठी सगळ्यात जास्त श्रेयस्कर असणार आहे. किंवा या पंचम काळातूनही 123 जीव मरून डायरेक्ट विदेह क्षेत्रात जन्म घेऊ शकतात आणि तिथून त्याच भवामध्ये मोक्षाला जाऊ शकतात. आमचा तर 123 मध्ये जर नंबर लागला तर फारच चांगलेला आहे. म्हणजे आम्हाला परलोकाची देखील चिंता करण्याचं कारण नाही. आमचे सरळ अंतःकरणाचे परिणाम, दशधर्मयुक्त परिणाम, मोह क्षोभ विहीन परिणाम, साम्य भावाला असणारा परिणाम जास्तीत जास्त वेळ आमच्या जीवनात कसा राहील याचा मात्र आम्ही निश्चितपणे प्रयत्न करायला पाहिजे. आम्हाला इहलोकाची चिंता
किंवा परलोकाची चिंता करण्याचं कारण नाही. म्हणून या ठिकाणी त्याला ज्ञानीला इहलोक भय किंवा परलोक भय कोठून असणार. तो तर स्वयं निरंतर निर्भय होऊन सहज ज्ञानाचा आपल्या स्वाभाविक ज्ञान स्वरूपाचा सदैव अनुभव घेतो. या जन्मामध्ये मला अखेर पर्यंत अनुकूल सामग्री मिळेल की नाही अशी चिंता असणं हे इहलोकाचे भय आहे. आणि परभवामध्ये अन्य जन्मामध्ये माझे काय होणार कुणास ठाऊक अशी चिंता असणं हे परलोकाचे भय आहे. ज्ञानी जाणतो की हा लोक माझा खरा लोकच नव्हे. ज्या ठिकाणी मी राहतो आहे ही त्रसनाडी ही 343 घनराजूची असणारा हा लोकाकाश हे माझं वास्तविकतः लोक नाही, हे माझं राहण्याचं क्षेत्र नाही. त्याचे परिणाम यथाकाळ स्वभावानुरूप होणारच आहे. माझा हा लोक हा तर एक चैतन्य मात्र आहे. त्या चैतन्यामध्ये जगातील यच्चयावत पदार्थ आपल्या पर्यायासह सहज सदैव प्रतिबिंबित होतात. आणि माझा हा चितलोक, माझा हा चैतन्य स्वभाव, माझा हा ज्ञान प्रकाश इतका निर्मल आहे की या ज्ञानामध्ये तीनही लोकातील सर्व यच्चयावत पदार्थ युगपत एका समयात प्रतिबिंबित होण्याचं सामर्थ्य माझ्या या चैतन्य लोकामध्ये आहे. त्यामुळे माझा चैतन्य लोक तर हा शाश्वत आहे, दृश्य विश्वाप्रमाणे अनित्य नाही. या माझ्या विश्वाचे कुणी बिघडवल्याने काहीही बिघडत नाही. अशी दृढ प्रतीती असणाऱ्या ज्ञानीला इहलोक किंवा परलोकापासून भय ते काय असणार. तो तर सहज स्वतःला ज्ञान स्वरूपच अनुभवतो. पराशी एकत्व बुद्धी असल्याशिवाय भयच उत्पन्न होऊ शकत नाही. आणि ज्ञानी तर परासह एकत्व बुद्धी सोडून आपल्याला ज्ञान मात्र अनुभवतो. आणि म्हणून त्याला अशा प्रकारचं भय असणं शक्य नाही. ही गोष्ट बनारसजी दासजी त्या ठिकाणी लिहितात. नख शिख मित परवान. नख शिख म्हणजे नखशिखांत मी, परवान ज्ञान अवगाह निरखत. मी केवळ ज्ञान अवगाहनेमध्ये असणारा मी आत्मा आहे. आत्म अंग अभंग, आत्मा अभंग स्वभावी आहे. संग पर धन इम अखत. हे सगळं बाकीचं जे काही आहे हे माझ्या सोबत आहे, याचा संयोग संबंध आहे. पण मी तर मात्र एक अभंग स्वभावी आहे. क्षीणभंगुर संसार विभव परिवार भार जसो. हा संसार कसा आहे, हा संसार क्षणभंगूर आहे. हे वैभव कसं आहे, चक्रवर्तीचं वैभव तिथे टिकू शकलं नाही. कहा गए चक्री जिन जीता भरत क्षेत्र सारा. कुठे गेलं हे चक्रवर्तींचं वैभव. सगळं होतच्या नव्हतं झालं हे सगळं वैभव. आम्ही ज्याला म्हणू की उपमारहित असं वैभव होतं, ते देखील नष्ट व्हायला कालावधी लागला नाही. रावणाची सुवर्ण नगरी देखील नष्ट झाली. राम लक्ष्मण ज्यांनी रावणाशी युद्ध केलं तेही संपून गेले. जगामध्ये शाश्वत असं काहीही टिकणार नाही. म्हणून क्षीणभंगुर संसार विभव परिवार भार जसू. जहाँ उत्पत्ति तहाँ प्रलय, जासू संयोग विरह तसू. जिथं उत्पत्ती आहे तिथं प्रलय आहे, म्हणजे व्यय आहे. जे उत्पन्न झालेलं आहे ते नष्ट होणार आहे, आणि जे उत्पन्न झालं नाही ते नष्टही होणार नाही. आहे का असं जगात काही जे उत्पन्न झालं नाही? 6 द्रव्य उत्पन्नच झाले नाही, आणि म्हणून या 6 द्रव्यांचा कधी नाशही होणार नाही. जे उत्पन्न झालेलं आहे त्या द्रव्याच्या पर्यायी उत्पन्न झालेले आहे, आणि म्हणून पर्यायीचा नाश
अपरिहार्यपणे होणारच आहे. म्हणून जहा उत्पत्ती तहा प्रलय, जासु संयोग विरहतासु. जिथं संयोग दिसणार आहे तिथं विरह नक्की असणार आहे. म्हणून ज्या समयी संयोग झाला त्या समयापासून चिंतन करायचं की याचा संयोग मला झाला आहे, याचा वियोग होणं अटळ आहे. परिग्रह प्रपंच परगट परखी इह भव उपजे न चित्त. अशा प्रकारचा परिग्रह प्रपंच हे नित्य पारखून घ्या आणि या भवामध्ये दुःख उत्पन्न होऊ देऊ नका. इह भव भय उपजे न चित्त. या भवाचं दुःख अंतरंगात होऊ देऊ नका. ज्ञानी निशंक निकलंक निज ज्ञान रूप निरखंत नित. आणि असा हा ज्ञानी निशंक आहे, निकलंक आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेही मलिनता नाही, तो सहज ज्ञान रूप आहे. ज्ञान चक्र मम लोक जासू अवलोक मोख सुख. इतर लोक मम नाही जिस माही दोख दुख. ज्ञान चक्र मम लोक, हे ज्ञान रूपी चक्र जे आहे हेच माझं लोक आहे. आणि जासू अवलोक मोख सुख, या त्रिकाली न्यायक स्वभावाला मी अवलोकन केलं, तेच मला अतींद्रिय मोक्ष सुख जीवनात आहे. इतर लोक मम नाही. बाकी काहीही इतर लोक म्हणजे शरीर मन वचन पुद्गल हे सगळं परद्रव्य, हे सगळं माझं लोक नाही. जिस माई दोख दुःख, ज्याच्यामध्ये केवळ दुःखच आहे. पुण्य सुगती दातार, पुण्य असेल तर सुगती दातार, पाप दुर्गती पददायक. दो खंडित खाणीमय अखंडित शिवनायक. दोन्ही हे मला खंडित करणार आहे. पापही असेल तरी मी खंडरूप होणार आहे आणि पुण्यही असेल तरी पुण्य देखील माझ्यासाठी खंड प्रक्रिया आहे. आणि मी तर अखंड आहे आणि मी शिवनायक आहे. इह विधी विचार परलोक भय नाही, व्यापत वरते सुखित. आणि असा हा विचार करून या ज्ञानीच्या जीवनात परभव देखील नाही आणि उलट तो स्वतःच्या आनंद स्वभावामध्येच लीन आहे. असा ज्ञानी निशंक निकलंक निज ज्ञान रूप निरखंत नित. अशा प्रकारे इहलोक आणि परलोक भय हे ज्ञानीच्या जीवनात असत नाही. ज्ञानी शरीराची रक्षा करताना दिसतीलही, पण शरीराविषयीचा मोहभाव त्यांच्या जीवनात नाही. शरीर कथनचित मोक्ष मार्गासाठी साधन रूप आहे आणि म्हणून त्याची जेवढी पाहिजे तेवढी निगा राखावी पण लागते. पण शरीराबद्दल त्यांचा मोहभाव मिथ्यात्वरूप परिणाम नाही. इहलोकातील जे जे पदार्थ आहे, शरीर पंचेंद्रियाचे भोग चेतन अचेतन मिश्र पदार्थ, या सगळ्या संयोगात हर्ष मानणे आणि त्याच्या वियोगात दुःख मानणे हेच इहलोक भय आहे. आणि हे सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये असत नाही. आता प्रश्न जर असा आला पुढे की सम्यक दृष्टी जीव वर्तमान अवस्थेत सशरीरी आहे, सम्यक्त्व आहे, तरीही अजून शरीर तर काही सुटलं नाहीये. श्रद्धे शरीर भिन्न आहे, ही पण त्याची श्रद्धा आहे. मग मला शारीरिक वेदना न हो ही चिंता तर तोही करतच असेल की नाही, असा प्रश्न जर अंतरंगात आला. त्याला शरीर आहे, शरीर माझं नाही ही पण त्यांना खात्री आहे ज्ञानीला, पण तरी मला शारीरिक वेदना न हो अशा प्रकारचा विचार त्याच्या जीवनात असतो की नाही, यासाठी सांगितलं आता की ज्ञानीच्या जीवनात आता त्याला वेदना भय देखील असत नाही. 156 नंबरचा कलश ठेवतात आहे. एषैकैव हि वेदना यदचलम्
ज्ञानं स्वयं वेद्यते निर्भेदोदितवेद्यवेदकबलात् एकं सदा नाकुलै नैवानाज्ञतवेद नैव हि भवेत् तद्भिः कुतो ज्ञानिनो निःशङ्कः सततं स्वयं ससहजं ज्ञानं सदा विन्दति. ही ओळ कायम आहे. आणि भवेद भीही कुतो ज्ञानिनो, ही पण ओळ कायम आहे की ज्ञानीला भवेद भीही, भय कुठून असणार आहे. आणि म्हणून तो सतत आपल्या ज्ञान स्वभावाचा सदैव अनुभव घेतो. ज्ञानी पुरुषाला तर एकच वेदना आहे. या ठिकाणी वेदना याचा अर्थ आम्ही जे भोग म्हणजे वेदना म्हणजे दुःख हा न घेता याला वेदना कोणती आहे, तर हा आपल्या स्वभावाचंच निरंतर वेदन करतो, अनुभवन करतो. वास्तविकतः निश्चयानी हीच वेदना ज्ञानीला आहे. वेदनेचा अर्थ पहा, आम्ही वेदना म्हणतो दुःखाचा अनुभव करणं, याला आम्ही वेदना म्हणतो. पण या ठिकाणी वेदना या शब्दाचा अर्थ जर आम्ही दुसऱ्या पद्धतीने लावला, वेदन करणे. ज्ञानी कशाचं वेदन करणार आहे, तर ज्ञानी आपल्या एक ज्ञानाचंच वेदन निरंतर करतो. म्हणून ज्ञानी पुरुषांना तर एवढी एकच वेदना आहे की, अनुभव आहे की, अभेद्य स्वरूप वेद्य वेदक भावाच्या बलाने, वेद्य वेदक, वेद्य अनुभव घेण्यायोग्य, वेदक अनुभव घेणारा. कशाचा तो अनुभव घेतो, वेदक कशाचा अनुभव घेतो, आत्मा कशाचा अनुभव घेतो, आत्मा सतत ज्ञानाचाच अनुभव घेतो. म्हणून वेदक कोण, तर आत्मा. आणि तो काय कशाचा अनुभव घेतो, तर तो आपल्या ज्ञानाचा अनुभव घेतो. म्हणून वेद्य काय, अनुभव घेण्यायोग्य काय, तर ज्ञानच अनुभव घेण्यायोग्य. या ठिकाणी आम्ही वेदक पहिल्यांदा बघितलेला आहे की वेद्य आणि वेदक भाव हे कधीही एका समयात असत नाही. त्या ठिकाणी आम्ही म्हटलो तर इच्छारूप भाव आणि भोगणारा भाव, तो भाव इथे न लावता किंवा त्या भावाचा तिथे विभावाशी संबंध लावायचा. तिथे इच्छारूप परिणाम आहे आणि इच्छेची तृप्ती करणारा वेदकपणा आम्ही बघितला होता. त्याला सांगितलं होतं की हा कधीही मिलित होत नाही, हा निरंतर यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. जेव्हा वेद्य भाव आहे तेव्हा वेदक भाव असत नाही, आणि वेदक भाव आहे तेव्हा दुसऱ्याच कशाचा तरी इच्छेचा परिणाम आहे, आणि हे कधीही मिळत नाही, आणि म्हणून इच्छा तृप्ती होत नाही. हे आम्ही आत्ता सुरुवातीला काही गाथांमध्ये बघितलेलं आहे. या ठिकाणी आचार्य सांगत आहे की हा जो मी वेद्य आणि वेदक भाव ज्ञानीच्या जीवनात आम्ही सांगणार आहोत, हा हे एका समयामध्ये असणारा वेद्य वेदक भाव. ज्ञानी कशाचं वेदन करतो, तर आपल्या ज्ञान पर्यायीचं वेदन करतो. आणि वेदक कोण आहे, तर हा असा आत्माच, आत्म्याची जी ज्ञान पर्याय आहे तीच वेदक आहे. आणि म्हणून ज्ञानी पुरुषाला एकच वेदना आहे की अभेद स्वरूप, भेद नाही आहे. आता तेव्हा पाहिलं तेव्हा भेद होता, कारण तो विभाव परिणाम होता, तो क्षायोक्षमिक भावाच्या मर्यादा त्याला लागू होत होत्या. इथे असं नाही, इथे आम्ही स्वभाव बघतोय, आणि जर स्वभाव बघत आहे तर स्वभाव परिपूर्णच आहे, स्वभावामध्ये भेदच नाही. आणि म्हणून स्वभाव बघताना हा अभेद स्वभावी आहे. हा असा वेद्य वेदक भावाच्या बलानी, आणि जो वेद्य भाव आहे तोही आत्मा आहे, आणि वेदक भाव जो आहे तोही आत्म्याची पर्यायच आहे. म्हणून वेद्य वेदक भावाच्या बलाने, म्हणजे आपला एक ज्ञान स्वरूप आत्माच आपल्या चैतन्य करवी अनुभवल्या जातो, आणि वेदन करणाराही स्वयं चेतन आत्माच असा अभेद रूप वेद्य वेदक भाव आहे.
विचार आम्हाला ज्ञानीच्या जीवनाविषयीचा सुरू आहे. ज्ञानीचं चिंतन कसं आहे आणि अज्ञानीचं कसं असणार आहे. अज्ञानी त्या ठिकाणी इच्छारूप परिणाम, विभाव परिणामामध्ये गुंतलेला आहे. त्याला पराला भोगण्याची इच्छा आहे. ज्ञानीच्या जीवनात परवस्तू भोग्य आहे हा भावच संपलेला आहे. अज्ञानीच्या जीवनात परवस्तूंनी सुख मिळतं हा भाव होता. ज्ञानीच्या जीवनात परवस्तू सुख देऊ शकत नाही. मी माझा स्वयं सुख स्वरूप आहे, माझ्यातच सुख परिपूर्ण रीतीने विद्यमान आहे हा भाव त्याच्या जीवनात आहे. म्हणून ज्ञानीच्या जीवनामध्ये त्याची विचार पद्धती अलग असणार आहे. अज्ञानीची विचार पद्धती चुकीच्या बेसवर आधारित आहे आणि ज्ञानीने आपलं समीचीन तत्व बरोबर पकडलेलं आहे. त्यामुळे तो हा जाणून आहे की माझ्या ज्ञानाचा जो आनंद आहे त्याची सर जगतातल्या कुठल्याही इंद्रियजन्य ज्ञानाच्या अनुभवाच्या सुखाशी येऊ शकत नाही. माझा जो अतिंद्रिय आनंद आहे हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे आणि या आनंदाची तुलना ही कशाशीही होऊ शकत नाही. प्रवचनसार मध्ये आचार्यांनी पहिल्यांदा जीवाला या सुखाची व्याप्ती सांगताना काही शब्द ठेवलेले होते. आचार्य कुंद भगवान तिथे म्हणतात की हे जे मोक्ष सुख आहे हे कसं आहे, तर पहिल्यांदा सांगितलं ते अतिंद्रिय आहे, ते इंद्रियांवर अवलंबून नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली हे सुख अतुलनीय आहे. अतुलनीय आहे याचा अर्थ त्याची कशाचीही तुलना करता येत नाही. त्या सुखाला आम्ही सूर्याची उपमा नाही देऊ शकत. सूर्यासारखं आहे म्हणून नाही शकत, कारण सूर्य म्हटला तर तो ताप सहित आहे आणि तुम्ही तर जणू काही तापरहित मार्तंड स्वभावी, हा शब्द लक्षात घ्या. तापरहित मार्तंड स्वभावी असे तुम्ही आहे. दुसरी उपमा आम्ही चंद्राची दिली की चंद्राप्रमाणे ते सुख आहे, तर चंद्र कलंकित आहे पण तुम्ही मात्र कलंकरहित शांत स्वभावी असे आहात. म्हणून आम्ही जगामधल्या कितीही उपमेय पदार्थ शोधले तरीही तुम्हाला उपमा देता येत नाही. कशा प्रकारे सांगितलं हे इष्टोपदेश मध्ये त्यांनी एक कारिका ठेवली पूज्यपाद आचार्यांनी. पूज्यपाद आचार्य त्या ठिकाणी म्हणतात आहे की आम्ही जर स्वर्ग सुखाला उपमा देऊ म्हटलं तर स्वर्ग सुखाला उपमा देता येत नाही. अशा प्रकारचं पूज्यपाद आचार्यांनी नाके नाको कसामिव हे शब्द ठेवले. सुरुवातीलाच त्या गाथा आहे नाके नाको कसामिव, म्हणजे स्वर्ग सुख. नाके याचा अर्थ स्वर्ग सुख, याला आम्हाला कशाचीही उपमा देता येत नाही. स्वर्ग सुख कसं, तर शेवटी सांगावं लागतं ते स्वर्ग सुखासारखंच आहे. महाभारताचं युद्ध कसं झालं, तर ते महाभारताच्या युद्धासारखंच झालं. उपमा देता येत नाही. काही गोष्टी या जगामध्ये अनुपमेय आहे. म्हणून आमचं सुख कसं, तर ते अनुपमेय आहे. नाही त्याला आम्ही सागराची उपमा देऊ शकत ना, आम्ही त्याला पृथ्वीची क्षमाशीलतेची उपमा, कशाचीही उपमा आम्हाला त्याला देता येत नाही. असं आमचं हे जे सुख आहे आत्मिक सुख हे अतुलनीय आहे. तिसरं विशेषण त्यांनी या मोक्ष सुखाविषयीच सांगितलं की हे सुख आत्मजन्य आहे. ते आत्म्यापासून उत्पन्न होणार आहे. इंद्रियजन्य सुखासाठी पराची गरज आहे. त्या वस्तूची मला अनिवार्य ओढ होती, ती वस्तू जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला दुःख वाटतं फक्त, असत नाही खऱ्या अर्थाने, पण वाटतं. पण इथे मात्र हे आमचं सुख आत्मजन्य सुख आहे, ते बाह्य गोष्टीवर अवलंबूनच नाही. अशा तऱ्हेने अनेक तऱ्हेने आचार्यांनी या अतिंद्रिय सुखाची पहिल्यांदा आम्हाला एक झलक दाखवली की हे मोक्ष सुख नेमकं आहे तरी कशा प्रकारचं. याची प्रतीती
चौथ्या गुणस्थानापासून जीवाला येऊ शकते. आणि तो एकदा तो आनंद त्याच्या जीवनात जर प्राप्त झाला, ते वेदन, इथे वेदन शब्दाचा अर्थ ते वेदन त्यांनी जर घेतलं, तर जगामधली कुठलीही वेद्य वस्तू म्हणजे इच्छा त्याच्या जीवनामध्ये असणारच नाही, किंवा त्याला वेदना कुठलीही त्रास देणार नाही. म्हणून एक अचल ज्ञानच स्वयं निराकुल पुरुषाद्वारा सदैव अनुभवात येते. ज्ञानीला दुसरी कोणतीही अन्य परपुद्गलापासून उत्पन्न होणारी वेदना असतच नाही. आणि म्हणून ज्ञानीला वेदना भय ते कुठून असणार? तो तर स्वयं निरंतर निर्भय होऊन स्वाभाविक ज्ञानाचे सदैव वेदन करतो. आम्ही वेदना हा शब्द, त्या शब्दाचं आम्ही अवमूल्यन करून टाकलेलं आहे. सांसारिक सुख दुःख भोगणं याला आम्ही वेदना म्हणतो. परंतु ही वेदना या ठिकाणी आचार्यांना सांगायची आहे निश्चयने, की वेदना काय? तर वेदन करणं ही वेदना. आणि काय वेदन करू शकतो ज्ञानी? तर ज्ञानाचं वेदन करू शकतो. म्हणून ज्ञानी निरंतर ज्ञानाचंच वेदन करतो. आणि म्हणून त्याला ही बाह्य जी वेदना आहे, सांसारिक पदार्थापासून मिळणारी जी सुख दुःख रूप वेदना आहे, ही भेदरूप वेदना त्याच्या जीवनात काहीही कार्यकारी नाही. सुखदुःख भोगणं म्हणजे वेदना आहे. परापासून सुखदुःख अनुभवले म्हणजे ती भेदरूप वेदना झाली, जे आम्ही मागे बघितलेलं होतं वेद्य वेदक भावामध्ये. वेदनारा आत्मा आणि ज्याचं वेदन करायचं तो अन्य पदार्थ. भेदरूप अनुभवामध्ये वेद्य भाव आणि वेदक भाव म्हणजे इच्छा आणि पूर्ती हे युगपद नसतात. आम्ही पाहिलंय, सिद्ध देखील आचार्यांनी केलं आहे. त्यामुळे तिथे निरंतर आकुलताच आहे. म्हणजे जे मिळालेलं आहे त्यामध्ये समाधान नसून परत अजून जास्तीचं, म्हणजे इच्छा तृप्ती होते न होते तोच तृष्णा जीवनामध्ये अवतरित होते. आणि इच्छेला एकदा थोडं तरी शमन करू शकतो, पण तृष्णेला मात्र तृप्तीचं दुसरं टोकच नाही. तृष्णा हिला तृप्ती कधी माहितीच नाही, अशा प्रकारची असीम इच्छा जिथं आहे ती आहे तृष्णा. म्हणून ही जी तृष्णा आहे ही सदैव आकुलता रूप आहे. ज्ञानी त्या भेदानुभवाच्या अतीत आहे. त्याला विश्वास असतो की चेतनेच्या कडून अनुभवल्या जातो तो आपला चेतन आत्माच आणि अनुभव घेणाराही आत्माच. अशा अभेद वेद्य वेदक भावाच्या सामर्थ्याने, हे त्याच्या ज्ञानाचं सामर्थ्य आहे, हे त्याच्या वैराग्याचं सामर्थ्य आहे की तो असा अभेद ज्ञानाचा अनुभव जीवनात घेतो. आणि म्हणून त्यांनी निराकुल होऊन एक ज्ञान स्वभावाचंच वेदन करतो. त्याला ही एकच वेदना आहे. पुद्गलजन्य वेदनेला तो आपली वेदना समजत नाही. आणि म्हणून त्याला वेदना भय देखील नाही. तो निर्भय होऊन न्यायक भावाचे सदैव वेदन करतो. अशा तऱ्हेचा हा कलश आपण बघितला. यावर उद्या बनारसजी दासजींचं वक्तव्य काय आहे ते आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.